नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण स्मॉल लेटर्स ए पासून झेड पर्यंत एक रेघीमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत. बघा, मागच्या तासिकेला आपण स्मॉल लेटर्स चार रेघीमध्ये कसे लिहितात त्याची विभागणी 14, 7 आणि 5 या अक्षरात कशी विभागणी करतात हे आपण समजून घेतलो. तर सर्वात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना छोटी लिपी एक रेघीत चांगल्या रीतीने लिहिता येतात त्यांचे हस्ताक्षरे सुंदर होतात. हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी 14, 7 आणि 5 अक्षराची विभागणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक रेघीमध्ये आपल्याला जेव्हा 4 रेषा पाडायच्या आहेत, ही 3 नंबरची रेषा असते. 3 नंबरच्या रेषेवरच आपण ही पायाभूत रेषा असते आणि त्याच्यावरच लेखन करत असतो. 4 नंबरची रेषा ही आपल्या डोक्यात लक्षात ठेवावी लागते. 1, 2 ही झाली 3 नंबरची आणि ही झाली 4 नंबरची. ही रेषा मराठी लेखनासाठी वरची आपल्याला सोडून द्यावी लागते. परत बघा, ही पायाभूत रेषा झाली जिच्यावर आपण इंग्रजीचं लेखन करत असतो. त्याच्या खाली 5 लेटरसाठी ही या रेषेचा वापर करतात आणि 7 लेटरसाठी वरच्या 3 रेषेचा वापर करतात आणि 14 अक्षरांसाठी ह्या मधल्या 2 रेषेचा वापर करतात. तर चला सुरुवात करूया. ए लिहिताना हा कधीही मधल्या 2 रेषेत या पद्धतीने असतो. बीची उंची ही निश्चित बघा वरच्या 3 रेषेमध्ये या पद्धतीने ती असते. सीची उंची ही कधीही मधल्या 2 रेषेत असते. आता ए आणि सी इथून जर रेषा गेली बरोबर, ती बरोबर सीला छेदणारी असली पाहिजे. सी या वरच्या बिंदूतूनच जाणारी असली पाहिजे. बी आणि डी यांना जर आपण सरळ रेषा काढली तर बीची उंची आणि डीची उंची ही कधी सारखी असली पाहिजे. तेव्हा आपलं लिखाण बरोबर आहे असं समजूया. नंतर ईचं लेखन करताना बघा अशी एक छोटीशी आडवी रेष, त्याला वरून एक छोटीशी गाठ मारली, हा झाला ई. एफ लिहिताना कधीही वरच्या 3 रेषेत लिहितात, म्हणजे एफची उंची ही जास्त असते आणि बरोबर 1, 2 नंबरच्या रेषेवर गाठ असली पाहिजे. जी काढताना जी कधीही खालच्या 3 रेषेत असतो, म्हणून तो या पद्धतीने लेखन करतात. याची उंची ही जास्त असते, वरच्या 3 रेषेत असते. बघा 1, 2, 3 3 रेषेमध्ये त्याचं लिखाणकाम आपण करूया. तर एच आय कधीही मधल्या 2 रेषेत असतो, म्हणून आयची उंची कमी येईल. जे फॉर जोकर, जोकर काढताना हा कधी खालच्या रेषेत असतो, दुसऱ्या लिपीचा वरती बिंदू असला पाहिजे. के काढताना कधीही बघा ही उभी रेष 3 रेषेत लिहितो आणि मधल्या जो 2 तिरप्या रेषा आहेत त्या मधल्या 2 रेषेत आणि 2 तिरप्या रेषेचा छेदनबिंदू हा समान मापावर आपण लिहित असतो. यल ही एक उभी रेष असते, पण वरच्या 3 रेषेला समाविष्ट असते. यम काढताना बरोबर मधल्या 2 रेषेतच तो एम बसला पाहिजे. यम आणि एन याची उंची ही एकदम एका सरळ रेषेत असली पाहिजे. ओ लिहिताना सुद्धा आपण मधल्या 2 रेषेत लिहितो, म्हणून एम पासून एन पासून ओ पासून वरच्या 2 नंबरच्या रेषेला जर आपण सरळ एक आडवी रेष काढली तर ती सरळ असणार हे निश्चित आहे. पी कधीही खालच्या 3 रेषेत लिहितात, म्हणून पीची शेपूट ही पायाभूत रेषेपासून खाली जाणार. क्यू सुद्धा कधीही खालच्या 3 रेषेत लिहितात, म्हणून पायाभूत रेषेपासून क्यूची शेपूट जाणार. आर हा कधीही मधल्या 2 रेषेत लिहितात, म्हणून पायाभूत रेषेपासून वरच्या 2 म्हणजे खालून 3 नंबरच्या रेषेवर असणार. यस हा कधी मधल्या 2 रेषेत असतो. टीची उंची ही 3 रेषेमध्येच बसणारी असावी आणि पायाभूत रेषेपासून ही एक आडवी रेष द्यायची आहे. यू हा कधीही मधल्या 2 रेषेत लिहिला जातो, म्हणून यूची उंची या पद्धतीने असावी.
व्ही सुद्धा छोट्या लिपीचा या पद्धतीने काढतात. डब्ल्यूच्या तिरप्या तिन्ही रेषा ह्या एकसारख्या असल्या पाहिजे. हा एक बिंदू, 2 बिंदू, 3 बिंदू एकाच रेषेतून छेदणारे असावे. एक्सच्या दोन्ही रेषा समान मापाच्या असल्या पाहिजे. हा जो सारखा भाग सममिती अक्ष केल्यानंतर आडवा किंवा उभा दोन्ही सारखे भाग झाले पाहिजे, तेव्हा आपला एक्स बरोबर आहे. वाय हा कधीही खालच्या 3 रेषेला छेदणारा असतो. म्हणून पहिले सुरुवातीला व्ही काढायचा आणि जी वायची शेपूट आहे ती खालच्या रेषेला समाविष्ट असावी. विद्यार्थी मित्रांनो, वाय नंतर शेवटचा अक्षर येतो झेड. झेड कधीही लिहिताना मधल्या 2 रेषेत लिहितात. म्हणून वरची रेषा आणि खालची रेषा आणि त्याला छेदणारी तिरपी रेष काढून अशा पद्धतीने आपण झेड पायाभूत रेषेपासून वरच्या 2 नंबरच्या रेषेपर्यंत काढू शकतो. तर आजच्या तासिकेला आपण काय शिकलो? तर जी, जे, पी, क्यू, वाय हे खालच्या 3 रेषेत लिहितात. बघा, जीला रेषा नाही तरी काल्पनिक रेषा, जेला रेषा नाही तरी आपण ती समजून घेतलेली आहे, पीला नाही, क्यूला नाही, वायला नाही. त्याच पद्धतीने 7 अक्षरे असतात, बी, डी, एफ, एच, के, एल. बघा, एल नंतर या पद्धतीने 7 अक्षरे हे कधीही वरच्या रेषेत लिहितात आणि 14 अक्षरे हे मधल्या 2 रेषेत लिहितात. मग या ओळीतून आपल्याला बघा 2 अक्षरांमध्ये सारखं अंतर दिल्यानंतर ए पासून झेड एका नजरेला एका रेषेत कशा पद्धतीने लिहितात याची माहिती आपण समजू शकतो. तर बघा, ए, सी, ई, आय, एम, एन, ओ, आर, एस, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स आणि झेड यांची उंची ही समान मापाची असणार आणि 7 अक्षरे बी, डी, एफ, एच, एल, टी यांची उंची समान मापाची असणार आणि जी, जे, पी, क्यू, वाय ह्याबरोबर खालच्या 3 रेषेतच लिहिणार. अशा पद्धतीने आज आपण स्मॉल लेटर्स ABCD ए पासून झेड पर्यंत एकरेघित कसं लिहितात याची माहिती समजून घेतली. धन्यवाद.